तो मूळ शेतकऱ्यानंच मतं मारले का नाही भाजपच्या कमळले भाऊ? नाही मारले का? आम्ही आंदोलन पावसामुळं आणि एकंदरीत सगळ्या ह्याच्यातून मागं घेतलं तर आम्हाला लोक बोंबलले. आणि आता तुम्ही मतच रे का भाजपले मारले. आता कुठे गेलं रे तुमचं शेतकरी? जय जवान जय किसान. काही संभ्रम नाही आहे. मी सांगतो, तुम्ही मतदारांना व्यवस्थित वाचा. मतदार काय भूमिकेत असतं. तुम्ही सांगा, जिल्हा परिषदला जर भाजप आणि शिंदे सेना जर वरचढ ठरत असेल, इतक्या ताकदीनं येत असेल, म्हणजे जिल्हा परिषदचा मतदार म्हणजे ग्रामीण मतदार, शेतकरी मतदार हाय जर बीजेपीले आणि युतीतल्या पक्षाले व्होट मारत असेल तर मग राहिलं काय मतदारामध्ये? कसं आहे, लोकशाही पाहिजे म्हणतात लोक, पण लोकशाही जोगते लोक तर पाहिजे का नाही? इथं लोकशाही जोगते लोकच राहिले नाही. व्यवस्था अशी आहे का जितना लुटना है उतना लूट लो, जितना जमता है उतना जमा लो. आणि मुळात राजकारणी लोकांना धर्म आणि जात ह्या अजेंड्यावर आली आहे देशामध्ये. इथं धर्म, जात आणि नाहीतर पैसा, या तीन गोष्टीनं या लोकशाहीला खाल्लेलं आहे. आणि जोपर्यंत आम्ही राष्ट्रीयत्व खरं स्वीकारणार नाही, मी राष्ट्रावर प्रेम करणं शिकणार नाही, मी या भूमीवर प्रेम करणार नाही. पण ते प्रथम स्थानी आहे का? भारत प्रथम स्थानी आहे का देशामध्ये? धर्म प्रथम स्थानी आहे, जात प्रथम स्थानी आहे, प्रत्येकाच्याच जातीतलं, एका धर्माचं नाही बोलत. त्याच्यानं इथं गरीब गरीबच राहणार आहे, श्रीमंत श्रीमंत. आणि मग श्रीमंत लोक काय करन का, आता तुला ताप आला ना, हे क्रोसिनची गोळी घे, थोडासा उतरला का कामाला लाग. म्हणजे निवडणूक आली का हे चिकन आणि मटण खाय किंवा पैसा घे. नाही तर मग जाती धर्माचं टेरामाशीन मारलं का, तो मूळ शेतकऱ्यानंच मतं मारले का नाही भाजपच्या कमळले भाऊ? नाही मारले का? आम्ही आंदोलन पावसामुळं आणि एकंदरीत सगळ्या ह्याच्यातून मागं घेतलं तर आम्हाला लोक बोंबलले. आणि आता तुम्ही मतच रे का भाजपले मारले. आता कुठे गेलं रे तुमचं शेतकरी? जय जवान जय किसान. काय चाललं काय? तुम्ही जे म्हणता ना मतदाराला जमणार नाही आणि मतदार संभ्रम, मतदार खायचा संभ्रमात आहे. मतदार म्हणते जिधर से मिलता है, कुछ लोग तो ऐसे है मतदार, त्या जिकून भेटन तिकून जमून टाक सायाले. तुम्ही सांगतोय माझे काही कार्यकर्ते, मी 20-20 वर्ष त्या कार्यकर्त्याला खतपाणी घातलं, ताकद दिली. तो कार्यकर्ता वेळेवर बीजेपीला वाटलं का नाही बाबा हा निवडून येतो, त्याला घेऊन घेतलं. कार्यकर्ता चालला गेला बीजेपीत, तो निवडून आला, बरं वाटलं, समाधान आहे. आता कार्यकर्ते सुद्धा राजकीय पक्षाला भाड्यानं घ्यावं लागतं. हे व्यवस्था आहे. कोण जाग्यावर आहे? नेता जाग्यावर नाही, कार्यकर्ता जाग्यावर आहे का? तोही नाही. आणि मतदार आहे 50% जाग्यावर नाही आहे भाऊ. अर्धे मतदानाला जात नाही आणि उरलेले मतदानाला जाते, तो काही गेम करते आणि बरे बिचारी इमानदार राहते, ते झोपून पश्चाताप करत राहते. ते तुमच्यासमोर येतही नाही, तुम्ही त्याच्यापर्यंत जात नाही. अजित पवारांच्या विमानाचा अपघात